नमस्कार. मी डॉक्टर विनायक दिलीपराव यादव पाटील उंडाळकर, संचालक तेजदी बायोग्रीन. हा आपला आल्याचा प्लॉट आहे. 7 मे 2026 ची लागवड आहे. आज तारीख आहे 20 जून 2026. आज जवळजवळ त्याला 43 दिवस झालेले आहेत. आता आपल्याला प्रामुख्याने या पिकामधलं व्यवस्थापन, पूर्वी काय मशागत केली होती ह्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. हा तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं, हा आपला 1 एकर क्षेत्र आहे. ह्याच्यामध्ये अडसाली ऊस होता, तो काढून आपण आता आल्याची लागवड केलेली आहे. तो ऊस काढल्यानंतर आपण जी पालाकुट्टी होती ती केली होती. कोणत्याही प्रकारचा पाला आपण जाळला नव्हता. त्याच्यानंतर आपण बिवडासाठी हरभऱ्याची लागवड केली होती. त्यात हरभऱ्यासोबत आपण मेथी पण केली होती. आणि ते हरभरा मेथी काढून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एकरी 12 टन मळीचा वापर केला. नांगरण झाल्यानंतर आपण एकरी 12 टन मळी वापरली. त्याच्यानंतर रोटर मारून घेतला. रोटर मारून घेतल्यानंतर आपण याच्यात बेड सोडले. सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ऊसाच्या शेतीवर आले करताय, थोडीशी अडचण येईल. पण आपण प्रामुख्यानं याच्यामध्ये जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकून ठेवण्यासाठी सगळ्यात आल्या पिकासाठी महत्वाची गोष्ट आहे सेंद्रिय घटक. याच्यामध्ये सेंद्रिय घटकासाठी आपण पालाकुट्टी केली होती, त्याचबरोबर हरभऱ्याचा बेवड होता आणि एकरी 12 टन मळी टाकली होती. हा आपला 1 एकराचा प्लॉट आहे. ह्याला साधारण 1200 किलो बियाणे लागले. बियाणे हे आपलेच गेल्या वर्षी आपण बियाणे प्लॉट केला होता, त्यामधीलच हे आल्याचे बियाणे आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये उगवण 99% झालेली आहे. प्लस आपण ह्या वर्षी असं केलं की लागवड केल्यानंतर लगेचच इमिजिएटली आपण याला भर दिली. कारण पाणी दिल्यानंतर जी भर आलेला पडती ती पाहिजे अशी पडत नाही, ओली माती झाल्यामुळे. चांगल्या प्रकारे भर पडली. लावल्यानंतर त्या दिवशी भर दिल्यामुळे उगवण क्षमता पण अतिशय चांगली आहे. आता आपल्याला याच्यामधल्या व्यवस्थापनामधली जी गोष्ट आहे ते आपण ह्याच्यामध्ये बघू. ह्याच्यामध्ये आपण भेसळ डोस दिलाय. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आपले जे संबंधित होते की आल्याला भेसळ डोस देऊ नका, टेम्परेचर खूप आहे. पण आपण एक बारकाईने विचार केला की आपण रासायनिक खताचा वापर हा काही टनात करणार नव्हतो, तर तो नगण्य किलोत होणार होतो. याच्यामध्ये भेसळ डोस मध्ये आपण प्रामुख्याने DAP 50 किलो वापरलेले आहे, निंबोळी पेंट 80 किलो वापरली, सेकंडरी साठी टाटा ध्रुवी गोल्ड 50 किलोचा वापर केलेला आहे, झिंक 4 किलो, फेरस सल्फेट 8 किलो, मॅंगनीज 1.5 किलो, बोरान 2 किलो, पोटॅश MOP 25 किलो. म्हणजे असं टोटल मिळून आपण 170 किलो 500 ग्रॅम हे एकरी डोस वापरलेला आहे. याचा जर विचार केला गुंठ्याच्या पटीत, तर तो आपण 4 किलो 250 ग्रॅम म्हणजे 4.25 किलो प्रति गुंठा हे एवढंच रासायनिक खत वापरलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण या वर्षी काय केली की बीज प्रक्रिया ही जैविक पद्धतीने केली. रासायनिक पद्धतीचा अवलंबच केला नाही बीज प्रक्रिया. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही मूळकूज त्याचबरोबर कंदकुजीचा हा विषय ह्या वर्षी उद्भवलेला नाहीये. याच्यामध्ये प्रामुख्याने आपले तेजदी बायोग्रीनचे बायोरिच NPK, बायोरिच ट्रायको सॉइल, बायोरिच सुडो सॉइल, त्याचबरोबर ती बायोरिच हुमनी किलर, बायोरिच निम्या किलर आणि बायोरिच मायक्रोराजा गोल्ड याची आपण प्रति एकर 1 लिटर या प्रमाणात टोटल 6 लिटर बायो फर्टिलायझरची आपण बीज प्रक्रिया 200 लिटर पाण्यातून केलेली आहे. याचा आपल्याला उत्कृष्ट रिझल्ट दिसला की आपल्याला हा प्लॉट कोणत्याही प्रकारचा करप्यावर गेलेला नाही. त्याचबरोबर जैविक प्रक्रियेमुळे ह्या तापमानामध्ये रिझल्ट अतिशय आला आणि पिकावरती ट्रेस येण्याचा विषयच येत नव्हता. त्याचबरोबर आपण काय केलं की तण नियंत्रण हा विषय आल्यामध्ये अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आपण 13व्या दिवशी ग्लायसिल आणि गोलची फवारणी घेतली. साधारण ग्लायसिलचं प्रमाण आपण 100 ml घेतलं, गोलचं प्रमाण 15 ml घेतलं. याचा अतिशय रिझल्ट चांगला दिसला की आपल्याला तणाचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं करता आलं. त्याचबरोबर आपण काय केलं की 16व्या दिवशी पहिली आळवणी घेतली जीवाणू खताची. याच्यामध्ये बायोरिच NPK, बायोरिच ॲझोसॉइल, बायोरिच झिंक न्यूट्री सॉइल, बायोरिच ट्रायको सॉइल, बायोरिच सुडो सॉइल. आणि हे सगळं आपण प्रॅक्टिस करत असताना की आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट दिसून आली की आल्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जीवाणू खताचा वापर, ते पण गुणवत्तायुक्त जीवाणू खत वापरणं गरजेचं आहे.
आणि त्याच्यामुळे रिझल्ट हा चांगल्या प्रकारे दिसून येतो. त्याचबरोबर ती आपण दुसरी आळवणी घेतली 22व्या दिवशी, त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड 1 किलो, त्याचबरोबर तिसरी आळवणी आपण घेतली 30व्या दिवशी, त्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल 19-19 ही ग्रेड वापरली, ती एकरी 4 किलो या प्रमाणात वापरली. त्याचबरोबर आपण पहिली फवारणी 35व्या दिवशी घेतली, यामध्ये हमला 25 ml प्रतिपंप, नीम ऑइल 40 ml प्रतिपंप, साप या बुरशीनाशक 30 ग्रॅम या प्रतिपंप आणि स्टिकर 10 ml प्रतिपंप, त्याचबरोबर ती पीएच बॅलन्सर 10 ml प्रतिपंप. सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांना सांगायचं आहे की फवारणी करताना तुम्ही कंपल्सरी पीएच बॅलन्सर वापरावा. पीएच बॅलन्सर वापरल्यामुळे आपण जे फवारणी करतो त्याचा रिझल्ट 100% येतो. बऱ्याचपैकी आपल्याकडे पाण्याची पीएच जास्तच आहेत, काही ठिकाणी कमी आहेत. त्याच्यामुळं जर पाण्याचा पीएच बॅलन्स झाला तर मारलेल्या औषधाचा रिझल्ट चांगल्या प्रकारे येतो. त्याचबरोबर ते आपण एक आता 2-3 दिवसापूर्वी आळवणी दिली आहे. याच्यामध्ये बायोरिच ॲझोसॉइल, बायोरिच झिंक न्यूट्रिसॉइल, बायोरिच फेरस न्यूट्रिसॉइल, बायोरिच सिलिका न्यूट्रिसॉइल, बायोरिच सल्फर न्यूट्रिसॉइल, बायोरिच पीएसबी, बायोरिच मायक्रोरायझा गोल्ड, बायोरिच हुमनी किलर, बायोरिच निम्या किलर, बायोरिच सुडोसॉइल, बायोरिच ट्रायकोसॉइल, याची टोटल आपण एकरी प्रति 1 लिटर या प्रमाणात म्हणजे टोटल 11 लिटर प्रमाणात आळवणी दिली. याचा आपल्याला इफेक्ट असा दिसलाय की आता सध्या परिस्थिती टेम्परेचर खूप असल्यामुळे रासायनिक खताचा अति वापर करणे आले पिकाला ट्रेस मध्ये नेण्यासारखे आहे, पण जैविक खताचा आपण प्रमाणशीर चांगल्या पद्धतीने वापर केल्यामुळे आल्याचे फुटवे सुद्धा चांगल्या प्रकारे होत आहेत. त्याचबरोबर ती आजची जर काढली उंची तर साधारण हे 12 इंचाच्या वर आलं वाढलेलं आहे. काही ठिकाणी साधारण 7-8-9 इंचापर्यंत पण आलेची वाढ आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की शेतकऱ्यांना सांगायची आहे मला की आले पिकामध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव हा बुरशीजन्य रोगापासूनच होतो. मग ह्याच्यामध्ये करपा असेल, मर असेल, खोडकूज असेल, त्याचबरोबर सड लागणे. आणि शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाची आत्ताच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आले पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये टेम्परेचर खूप आहे, त्याच्यामुळे रासायनिक खताचा कमीत कमी वापर करून जीवाणू खताचा वापर केल्यास चांगल्या पद्धतीने आल्याची वाढ होतेच. त्याचबरोबर त्याची ह्या वातावरणाच्या टेम्परेचरला तग धरून देण्याची जी क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे विकसित होत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आता परिस्थितीमध्ये साधारण आपला अजून एक दुसरा प्लॉट आहे, बियाणे प्लॉटच आहे, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला 1-2 दिवसात तो दाखवेल. त्याच्यामध्ये आपल्याला 28 मे रोजी हुमणीचा प्रादुर्भाव दिसून आला. आता अशी कंडिशन आहे की परिस्थितीमध्ये काही ठिकाणी हुमणीचे भुंगे पण वावर करत आहेत. काही ठिकाणी कसं होतंय की जिथं हुमणीला पोषक वातावरण आहे तिथं हुमणीचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हुमणी नियंत्रणासाठी जैविक पद्धतीचा वापर करावा, कारण जैविक पद्धतीचा वापर अतिशय चांगल्या प्रमाणात दिसून येलाय. आपला जो तेजी बायोग्रीनचा प्रोडक्ट आहे आपण गेले 5-7 वर्ष झाले त्याच्यावर काम करतोय. त्याचबरोबर ते आपण हुमणी कीड आणि हुमणी आळीवर एक 5-6 वर्ष एक चांगल्या प्रकारे संशोधन केलेलं आहे. त्या संशोधनाचे आपण निकष काढले आणि त्याच निकषातून हुमणीला कशा प्रकारे नियंत्रित करावं, का तर हुमणी कीड म्हणजे आल्यासाठी संभाव्य धोका आहे आणि हुमणी किडीमुळेच आल्याला सडीचा प्रादुर्भाव होतो हे आपल्याला गेले 2 वर्षांना दिसून येत आहे. कारण तर आपण जे आल्याच्या क्षेत्रात जे निवडतो लागवडीसाठी ते पाण्याचा निचरा होणारे मुरमड, चुनखडी आणि प्रामुख्याने हुमणीचा प्रादुर्भाव हा ज्या शेतामध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो म्हणजेच जी चुनखड माती आहे, मुरमड माती आहे, लालसर जमीन आहे त्या ह्याच्यामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव होतोय. शेतकरी बंधूंना एकच सांगायचं आहे की तुम्ही आत्ताच्या परिस्थितीमध्ये जैविक पद्धतीने जर हुमणीचं नियंत्रण केलं तर तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारचा सडीचा प्रादुर्भाव आल्यामध्ये दिसून येणार नाही. त्याचबरोबर आजच्या परिस्थितीचा जर विचार केला आल्याचं मार्केट अतिशय चांगलं आहे, तर साधारण 98 रुपये ते 103 रुपये प्रति किलो या प्रमाणे आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आल्याच्या लागवड केलेल्या क्षेत्राची चांगल्या प्रकारे काळजी घेऊन खताचे व्यवस्थापन करून वाढ करणे गरजेचे आहे. का तर सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे मराठवाड्याच्या आलेल्या लागवड क्षेत्र अतिशय घटलेलं आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र सुद्धा जे क्षेत्र आहे
ते सुद्धा क्षेत्र थोडंसं कमी झाले, का तर पाऊस नसल्यामुळे. आज जर बघितले तर 20 जून आहे, लागवडी क्षेत्र कमीच आहे. कुणी किती पण सांगू दे लागवड झाली आहे, त्या प्रमाणात लागवड झालेलीच नाहीये. का तर तापमानाचा विचार करता पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे लागवडी क्षेत्र कमीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या आल्या प्लॉटचे व्यवस्थापन करावं आणि ह्या परिस्थितीमध्ये पिकाला ट्रेस मध्ये न घालता जीवाणू खताचा वापर करावा, त्याचबरोबर संतुलित रासायनिक खताचा वापर करावा आणि आपल्या आल्याचा प्लॉट चांगल्या प्रकारे वाढावा. त्याचबरोबर मी तुम्हाला काही अपडेट देत जाईन की पुढल्या फवारणी कुठली घेतली पाहिजे, काय व्यवस्था नाही. काही ठिकाणी असं झालंय की आल्याची लागवड केली आहे पण सशांचा प्रॉब्लेम आहे, हा सुद्धा आपल्या या प्लॉटला प्रॉब्लेम झाला होता. ह्यासाठी आपण एक साधारण एक आयडिया त्याच्यामध्ये केली की ससे हे वाऱ्याला आवाजाला भितात, म्हणजे ससा हा थोडक्यात भित्रा प्राणी. याच्यासाठी आपण हे काठीला जे आपली खताची पोती असते ते कट करून लावलेलं आहे, कारण हे वाऱ्याच्या ह्याच्यासारखं फडफडतं, ते फडफडल्यामुळे ससे येत नाहीत. आणि हे जे आपण लावल्यापासून एक 10 दिवसापासून आपल्या प्लॉटला ससे सुद्धा प्रादुर्भाव झालेला नाही. काय झाले की आल्याची लागवड आपण लवकर केल्यामुळं आजूबाजू क्षेत्र मोकळीच आहेत, अजून त्याच्यामध्ये भुईमुग म्हणा, सोयाबीन, कोणत्याच पिकाची लागवड न केल्यामुळे ससा हा प्राणी आपल्या आल्याच्या पिकाकडे ओळायला लागलाय किंवा शेंडे खाताय. आणि शेंडे खाल्ल्यामुळं काय होतंय की प्रामुख्याने जे मुख्य जे स्टेम आहे ते वाढत नाहीये, त्यामुळे फुटव्याला थोडासा इफेक्ट होतोय, कारण अन्नद्रव्य झाडं तयार झाल्याशिवाय नवीन फुटवे निघणार नाही. त्याच्यामुळे ह्या सुद्धा पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी आताच्या घडीला की चांगल्या पद्धतीने खताची पाण्याचे व्यवस्थापन करावं. दर चांगले आहेत आणि प्रॉपर व्यवस्थापन करून, आणि जे नवीन मला खास करून हा व्हिडिओ नवीन शेतकऱ्यांसाठी करायचा आहे, का तर नवीन शेतकरी आल्यामध्ये उतरताना बरेचसे प्रॉब्लेम होत आहेत. व्यवस्थापन कसं करायचं, काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नवीन शेतकऱ्यांना म्हणजे युवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं, त्याच्यामुळे त्यांचा अतोनात खर्च होतो. थोडक्यातच मला मागील वर्षाचा अभ्यास म्हणून आल्याचं जे अर्थ कारण आहे किंवा अर्थगणित आहे ते सांगायचं आहे. म्हणजे माझा गेल्या वर्षी मी बियाणीसाठीच प्लॉट केला होता, तो 10 गुंठ्याचा केला होता. साधारण मला 10 गुंठ्यामध्ये 10 गाड्या म्हणजे मला 5 टन उत्पादन मिळालं. त्याच्यामधलं मी 2 टन हे बियाणासाठी वापरलं, 3 टन हे विक्री केलं. मे एप्रिल महिन्यात काढल्यामुळे मला असा विशेष असा दर मिळाला नव्हता, 40 रुपये प्रति किलो मिळाला. याचा जर अभ्यास केला, बियाणे त्यावेळी 60 रुपये किलो या दरात होते, तर मला बियाणेचं माझं उत्पन्न 1,20,000 रुपये या पट्टीत झालं. आणि त्याचबरोबर खताचा जो खर्च आहे तो माझा साधारण 65,000 रुपये झाला होता. त्याचबरोबर मी 3 टन हा आल्याची विक्री केली, त्यामधून मला साधारण 40 रुपये दर प्रति 40 रुपये दर प्रति किलो या हिशोबात करता मला 1,20,000 रुपये 1,20,000 रुपये प्रति 10 गुंठ्यामध्ये मिळाले. याचा सर्व विचार करता मला 10 गुंठ्यामध्ये आल्याचं उत्पादन येणार 2,40,000 रुपये मिळालं. खर्च वजा मला ते 1,80,000 रुपये हा मला निव्वळ नफा झाला. त्यामुळे आले पिकामध्ये जर प्रॉपर व्यवस्थापन म्हणजे पद्धतशीर खताचा वापर केला तर आल्याचा खर्चही जास्त होत नाही. उगाच प्रमाणापेक्षा जास्त खत घालणे किंवा फवारणी केणे याच्यामध्ये आले पिकाचं उत्पन्न वाढतं असं पण काही नाही, उगाच शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. त्यामुळे संतुलित खताचा वापर, संतुलित खताच्या वापराबद्दल प्रामुख्याने जीवाणू खताचा वापर करावा. आले शेतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की रासायनिक खताचा वापर 60% केल्यास, 40% जैविक खताचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन मिळतेच आपल्याला. त्याचबरोबर आल्याची जी नैसर्गिक जी ताकद आहे की येणाऱ्या वातावरणाशी, रोगाशी, किडीशी झडण्याची चांगल्या प्रकारे विकसित होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही अडचण असल्या आपल्या तेदी बायोग्रीनच्या हेल्पलाईन वरती संपर्क साधावा, किंवा तुम्हाला काय आपल्या तेदी बायोग्रीनची उत्पादने मागवायची असेल तर आपण ते काही आपले डीलर्स आहेत त्या भागात तिथं उपलब्ध करून, ज्या भागामध्ये डीलर्स नसतील तिथे आपण शेतकऱ्यांना पाठवून देण्याची व्यवस्था करण्यात येईल. व्यवस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाचा वापर करा, नक्कीच रिझल्ट येतो. का तर आपण गुणवत्तायुक्त खताची निर्मिती करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की गुणवत्तायुक्त खते वापरली तरच आपल्याला रिझल्ट येईल, नाहीतर अपेक्षित असा रिझल्ट येणार नाही. उगाच आपला खर्च होत जातोय आणि सरते शेवटी जर येणार उत्पन्न झालेला खर्च याचं गणित आपलं ताळमेळ जुळत नाही. पर्यायी आपल्याला शेती असे वाटते की परवडत नाही. हेच मला सांगायचं आहे. धन्यवाद.